नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज तुम्हाला 2 वस्तूंपासून 2 जिन्नसपासून रेसिपी दाखवणार आहे. पोटभरीचा नाश्ता अगदी जबरदस्त आहे. तर पहा, मी 2 वस्तू काय घेते. तर इथे पहा, मी दही घेतलेले आहे. हे दही रात्री मी भिजत घातलं होतं, म्हणजे बनवायला टाकलं होतं. सॉरी, भिजतच म्हटलं, बनवायला टाकलं होतं. आणि ते आता मी काढते. तर 2-3 चमचे घेतलेले आहेत, चांगले 3 चमचे तरी घेतलेले आहेत. पहा, हे असे फेटायचे चांगले. दही तुमच्या क्वांटिटी ह्याला नाही, मोजमाप नाही या दह्याला. तुम्ही किती बनवायचे त्याच्यावर आहे. तर पहा, ही कन्सिस्टन्सी पाहून तुम्ही करू शकता. तर असं मोजमाप नाही याला. मी दुसरी जिन्नस घालणार आहे ना त्याच्यात, तर किती लागतंय दही, किती नाही लागत, ते अंदाज त्याच्यावर तुमच्या कन्सिस्टन्सी पाहूनच करायचा. तर इथे पहा, आता मी अजून थोडंसं घेतलेले आहे दही. आपल्याला भरपूर पुऱ्या परिवारासाठी करायचं आहे ना, पुऱ्या फॅमिलीसाठी आपल्या पाहिजे. तर 2 वाट्या मी रवा घेतला. आता 1 वाटी घेतली पहिली, आता परत दुसरी वाटी पण घेते. हे 2 वाटे रवा घेतलेला बघा, सपाट. मग 2 वाट्या दही तर 2 वाट्या रवा असं घ्यायचं आणि असं मिक्स करून ठेवून द्यायचं. हे पहा, तसं मोजरमॅन म्हटलं ना तर 2 वाट्या भरपूर होतात. मी आता चमच्याने घेतलं म्हणून तुम्हाला दिसलं नाही. तर 2 वाट्या दही टाकायचं बरोबर. तर आता हे मी असंच बाजूला ठेवते जरासं काढून, आणि आपल्याला दुसरी तयारी करते तोपर्यंत. हे पहा, आता हे बाजूला ठेवते मी आणि दुसरी तयारीला सुरुवात करते करायची. तर हे झाकण ठेवते आता त्याच्यावर आणि बाजूला ठेवते. हे आता झाकण ठेवलं अगदी 5 मिनिटासाठी फक्त. आता इथे आपल्याला त्याच्याबरोबर खाण्यासाठी एक चटणी वाटणार आहे मी. तर ती चटणी कशाची आहे ती पण पहा तुम्ही. इथे मी सुकं खोबरं होतं माझ्याकडे, ते घेतलेले 1 वाटी पूर्ण, आणि 5-6 मिरच्या, 7-8 मिरच्या चांगल्या आहेत बघा. तो तुमच्या तिखटावर तुमचा आहे मात्र. आणि एक अर्धी वाटी कैरी घेतलेली आहे. मेजरमेंट पहा. आणि कैरीनी ही चटणी फार सुंदर होती. आणि हे असं चिरून घालायचं. कोथिंबीर. काय होतं, असं बाहेर झाकणात इकडे तिकडे अडकलं ना ते झाकण लावताना, तर ती तशीच राहते मग कोथिंबीर. म्हणून त्याला व्यवस्थित बारीक जरा चिरून टाकली ना तर आणखीन छान होती आणि रंगही सुंदर येतो चटणीला. म्हणून अशा पद्धतीने चटणी करायची आपण. ही पहा, आता मी साखर 1 चमचा टाकणार आहे. आपल्याला आंबट गोड तिखट अशी चटणी बनवायची आपल्याला. तर साखर टाकली 1 चमचा भरून, आणि मीठ पण टाकायचं चवीनुसार आपल्याला. आता त्याच्यात किती आपली चटणीचा अंदाज पाहूनच मीठ टाकायचं. तर मी मीठ टाकते. पहा, आता मीठ टाकलं आणि ह्याच्यात थोडंसं पाणी घालून तुम्ही वाटून घेऊ शकता. हे पहा, तर हे छान असं पाणी घातलं आणि वाटून घेतलेलं आहे. वाटायला ठेवलं तिकडे. तर हे झालेलं आहे वाटून. पहा, रंग किती सुंदर आलेला आहे चटणीला. एकदमच बारीक करायची नाही, अशीच ठेवायची, थोडीशी जाडसर चटणी ठेवायची. आता मी काढून घेते एका बाउलमध्ये. हे बघा, अशा पद्धतीने काढून घेते. सर्व व्यवस्थित काढायचं ते मिक्सरचं भांड्याचं पूर्ण काढून घ्यायचं. तर ही चटणी भरपूर झाली आपल्याला. आपण जेवढा नाश्ता करणार आहे ना त्याला भरपूर चटणी झालेली आहे. ते बरोबर एक मापात चटणी झालेली आहे. अर्धी वाटी खोबऱ्याची पुरेशी आहे चटणी आपल्याला. सुकं खोबऱ्यामुळं काय होतं, चटणी वाढली जाते. आणि ओलं खोबरं घातलं ना आहे तेवढीच होती चटणी. म्हणून, आणि सुकं खोबऱ्याची छान लागते तशी चटणी, मस्त लागते. गोड खोबरं असतं बघा, तुम्ही असं खाऊन बघा किती गोड लागतं खोबरं. आणि चटणी पण तेवढी छान होती, त्याची चवदार होते. आता ही चटणी मी ठेवते बाजूला, आणि पुढे आता आपण तयारी करूया तडक्याची. तडका मी करून घेतलेला आहे. त्याच्यात मिरची आणि कोथिंबीर, जिरं टाकून हा तडका केलेला आहे. तर ते दाखवलं नाही तुम्हाला तडका करताना, पण तडका तो झालेला आहे आपला. तर हा तडका ओतायचा चटणीत. मस्त एकदम सुगंध सुटलेला आहे चटणीचा, आणि रंगही छान आलेला आहे. तो तडका ओतल्यामुळे आणखीनच त्याला मस्त दिसायला लागलेली आहे चटणी. पहा आता किती छान आहे ना, छान चटणी.
आता ही चटणी बाजूला ठेवते मी आणि पुढचं प्रोसेस करते. आता हे आपल्याला ह्याच्यात बनवायचे आपल्याला म्हणा, ते पीठ भिजवलेलं घातलेलं आहे ना, त्याच्यात बनवायचं आहे. तर त्याला तेल लावून घेणार आहे. पहिली पूर्वतयारी पहिली करायची. मी भांडं पण ठेवलेलं आहे तिकडं, उकळण्यासाठी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. तर ते दाखवते तुम्हाला आता. तर हे घेतलं. आता ते आपलं हे बाजूला करू ना, ते पीठ आपण केलेलं आहे ना रव्याचं, ते घेऊया. छान फुललेलं आहे, मस्त आहे बघा असं, आणि एकदम परफेक्ट झालेलं आहे. याच्यात बिलकुल पाणी बिणी वापरायची जरूर नाही आहे. छान अगदी पांढरं शुभ्र झालेलं आहे, छान एकदम. तर पहा आता खूप चविष्ट आणि खूप खमंग लागतं हे. आणि हे बनवणार आहे मी ढोकळा, रव्याचा ढोकळा बनवणार आहे. आणि ह्याच्यात विनो टाकणार आहे. आता तर मीठ पण टाकून झालेलं आहे आणि आता विनो पण टाकते. एक पुडी टाकलेली आहे विनोची. त्याच्यावर पाणी ओतायचं, जरा जास्तच पाणी ओतायचं, का की सर्व ते लागलं पाहिजे आपल्या, सुटलं पाहिजे ते पूर्ण. नाही तर काय होतं, असे धब्बे धब्बे पडतात. व्यवस्थित नाही मिक्स केले, पाणी नाही व्यवस्थित ओतलं ना, तर धब्बे धब्बे पडतात. हे बघा, आता जरा विनो टाकलं ना, त्याचा फुलण्याचा आकार वाढलेला आहे. आता बघा, आता फुलायला लागलेलं आहे ते. ह्याला जास्त नाही हलवत बसायचं. ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. तर आपण ना लगेच त्या ताटात ओतायचे आपल्याला. हे बघा, छान हलवून घेते अजून थोडंसं, का की इकडे तिकडे म्हणजे एका जागी नाही राहिले पाहिजे, पूर्ण मिक्स झालं पाहिजे. तर हे असं फटाफट करायचं. हे विनं टाकल्यावर कुठलीही गोष्ट फटाफट करायची आणि लगेच आपल्याला टाकून द्यायचं त्या तेल लावलेल्या भांड्यात. हे बघा, हे दिलं टाकून तेल लावलेल्या भांड्यात. अगदी सहज होते हे, आणि जास्त काही वेळ लागत नाही. फक्त 10 मिनटं बास आपल्याला. 10 मिनटात सर्व काही होऊन जातं आपलं, फटाफट केलं तर. तर हे पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे गॅसवरती, आणि त्याच्यात ठेवून द्यायचं. हे गॅस फास्ट ठेवायचा आणि फक्त 7 ते 8 मिनटं. तुम्हाला वाटलं पाहायचं एकदा 7 मिनिटांनी, नाही वाटलं तर 1 मिनिटभर परत ठेवायचं. तर इथे वा, मी थोडंसं त्याच्यावर लाल तिखट पेरणार आहे, म्हणजे खूप छान दिसतं ते. थोडंसं लाल तिखट पेरणार आहे. त्या ढोकळ्याची चव आणि रंग फार सुंदर येतो. मग अशा पद्धतीने ढोकळा करून पहा एकदा. आणि झाकण ठेवायचं 7 मिनटं. मग फास्ट गॅस करून ठेवायचा. 7 मिनटात पुरेसे होईल. वाटलं तुम्हाला अजून ठेवायचं तर 8 मिनटं ठेवा, जास्त काही ठेवू नका. ही 10 मिनटातच रेसिपी आहे. घड्याळ लावून पहा तुम्ही. 2 मिनटं लागले आपल्याला चटणीसाठी, आणि हे 10 मिनटं बघा. 7 मिनटात मी काढलेलं आहे. 7 मिनटात फुललेला बघा किती आहे, मस्त फुललेलं आहे का नाही. तर ह्याला मी बाहेर काढून देते. थोडंसं थंड होऊन द्यायचं, जास्त नाही, थोडं थंड. बघा ती फुलून वरती आलेली आहे. खूप अप्रतिम जाळी पडलेली आहे त्याला, भरपूर अगदी फुलून टम झालेलं आहे ते. तर हे अशा पद्धतीने कापून घ्यायचं. बघा किती सहज असं कापलं जाते, काहीच मेहनत नाही त्याला. हे बघा किती सहज कापले जाते का नाही. मस्त आपला ढोकळा तयार झालेला आहे. मैत्रिणींना अशा पद्धतीने करून पहा एकदा. पांढरा ढोकळा खरंच अप्रतिम लागतो, आणि बिना म्हणजे कसलीच तयारी नाही, लगेच घ्यायचं आणि लगेच बनवायचं. अगदी आपल्याला कोणी पाहुणे आले, नाश्ता द्यायचा आहे म्हटलं ना, तर 10 मिनटं आपला चहा होतपर्यंत इकडे हे तयार होतं. तर असं म्हणजे चहा आणि ह्याच्याबरोबर दिलं तरी चालतं. आणि हे भरपूर झालेलं आहे पुऱ्या फॅमिलीसाठी, आपल्या कामाला येईन, पुऱ्या परिवारासाठी नाश्ता हा कामाला येईन एवढं झालेलं आहे. हे बघा आता किती अलगत निघतंय त्याची. एकदम जाळीदार मस्त बनलेलं आहे. पहा ती जाळी, आता सुंदर जाळी पडलेली आहे. एकदम पावासारखं मऊ लुसलुसीत झालेलं आहे. पहा किती जाळी आहे त्याच्यावर. आणि हे दाबले जाते, परत वरती येतं. खड्डा पडला, परत वरती आलं. हे बघा किती मऊ लुसलुसीत आहे नुसतं. तर अगदी सोप्या पद्धतीतला नाश्ता आहे. नक्कीच करून पहा तुम्ही. खूप छान लागतो, खूप टेस्टी लागतो, आणि खायला पण तेवढाच उत्तम. तर तुम्ही एकदा ही पद्धत वापरून पहा. मस्तच लागणार आहे, तुम्हाला आवडेल. आणि नवशिकाऊवाले पण करू शकतात अशा पद्धतीने. बॅचलर मुलं असली ते पण करू शकतात.
पहा किती सुंदर. सोबतीला चटणी दी, मग काय विचारू नका. मस्त ताव मांडायचा आहे. आणि हे बघा किती फुललेलं आणि किती छान, अगदी पिझ्झासारखं बनवलेलं आहे मी. त्याचा आकार काढलेले आहेत. तर मैत्रिणींना आवडलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला हा ढोकळ्याचा प्रकार. पांढरा ढोकळा प्रत्येक वेळेस आपण करत असतो, पिवळा ढोकळा बेसन पिठाचा, पण हा पद्धतीने करून पहा एकदा. खरंच उत्तम आहे, छान आहे. तुम्ही अनेक प्रकारचे हे जे रव्याचे पदार्थ करतो, पण हा ढोकळ्याचा प्रकार एकदा करून पहा. खूप अप्रतिम टेस्ट आहे त्याला. आणि रंग एवढा सुंदर दिसतोय ना, खूप त्याला असं हलका झालेला आहे तो. तर चला परत भेटूया काहीतरी वेगळं.